जय भीम जय शिवराय. तर आम्ही बघा आज करणार आहोत पूजा. तर माझ्याकडे निळी नव्हती, निळी आणायचं माझ्या लक्षातच नव्हतं, त्याच्यामुळे मग मी कुंकाचेच काम सुरवलं. तर इथे सगळेजण तयार झाले आणि गुढीला मी मस्त असं पुंजून घेतलं. आपल्या झेंडा लावून घेतला, झेंड्याला छानपैकी पुंजून घेतलं आणि मस्त पूजा केली. तर मला काही माहिती नव्हती कशी पूजा करतात, कारण पहिल्या वेळेस करत होते मी, पहिले माझ्या घरचेच करत होते, त्याच्यामुळं मला काही माहितीच नाही. पण मी पहिली वेळेस करत आहे, जमलं की नाही जमलं, कशा प्रकारे करताय तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा मी इकडून तिकडून झेंडा बांधला आणि माझ्या मिस्टरांनी झेंडा लावला. तर इकडं बघा मस्त असं आम्ही खिडकीला झेंडा लावून घेतला आणि छान असं बाबासाहेबाचा फोटोचा झेंडा आणला होता. तर मस्त असं खिडकीला झेंडा लावला आणि झेंड्याला लावला की कसं घर पण असं मस्त वातावरण शांत आणि मृद असे आनंद खुशी होते मनाला की सांगायचं कामच नाही आहे. तर मग मस्त मी थोडासा झेंडा हे झालता, तर मग इकडा झालता, त्याच्यामुळे मी खुर्ची घेतली आणि परत मी व्यवस्थित झेंडा लावला. तर बघा मस्त असा झेंडा लावलेला आहे आणि मस्त फडकते. तर मग इकडं मी जेवणाची तयारी केलेली आहे. मी काही सगळा व्हिडिओ काढू शकले नाही आहे, कारण मला झालता उशीर. गावात गेली, गावात शॉपिंग केली, गावात म्हणजे 14 एप्रिलचं आपलं भीम जयंतीचं सामान थोडं राहिले होते, ते शॉपिंग करायला गावात गेले, त्याच्यामुळं मला उशीर झालता. मग मी थोडंसं असं केलं. मग मी केलते पुरणपोळ्या. तर मस्त असं पुरणपोळ्याचा रस, पोळीचा स्वयंपाक केला आणि मस्त भज्जे काढले होते. आणि नंतर मग बघा छान मस्त असे लाल चुकून भज्जे आले आणि नंतर मग आम्ही गेलो गावात. तर बघा आम्ही तर मस्त गावात आलो, छान असं मेकअप वगैरे छान. मी कशी दिसते तर नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघा मी मस्त अशी छान साडी आणली होती आणि इथं मस्त डेकोरेशन होतं.